करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर संवर्धनावरून पुरातत्व देवस्थानला नोटीस पाठवण्यात आली आहे। दिवाणी न्यायालयाचे निर्देश सोमवारी सुनावणी होणार आहे। मंदिर संवर्धनातील त्रुटींवर 15 ऑगस्ट 1947ला मंदिर जसे होते त्या अवस्थेमध्ये संवर्धित करून देण्याबाबत गजानन विश्वनाथ मुनीश्वर व शिवकुमार शिंदे यांच्या वतीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सतेज औंधकर फोन लाईनद्वारे जोडले। सतेज, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर या संवर्धनावरून पुरातत्व आणि देवस्थानला नोटीस बजावण्यात आली। दिवाणी न्यायालयाचे हे निर्देश आहेत। या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? नक्कीच करण, करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 137 कोटींचं मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम आहे ते सुरुवात झालेली आहे। खरतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये खरतर या कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता हेच काम आता वादाच्या बोलात सापडल्याचं पाहायला मिळतंय। करवीर निवासिनी या अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये आता त्रुटींबाबत दिवाणी न्यायालयानं सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस आहे ती बजावलेली आहे। 3 ऑगस्टला या संदर्भात पुढचं म्हणणं मांडण्यासाठी खरतर वेळ दिलेला आहे। मात्र मंदिर संवर्धनातील त्रुटींवरती प्लेसेस ऑफ वर्षीय ऍक्ट 1993 नुसार जी कारवाई का करू नये अशा पद्धतीचं जे आहे ते नमूद करण्यात आलं आणि 15 ऑगस्ट 1947ला जसं मंदिर होतं तसंच अवस्थेमध्ये संवर्धित करून देण्याबाबत श्रीपूजक जे आहेत गजानन मुनीश्वर आणि शिवकुमार शिंदे यांच्या वतीने ही सगळी याचिका दाखल केली होती आणि सध्याचं काम जे चालू आहे ते मशिनरीचा वापर करून चालू आहे। तिथे कोणीही सक्षम अधिकारी नियुक्त नाहीये। चुकीच्या पद्धतीने संवर्धन केलं जाते आक्षेप देखील यापूर्वी अनेक संघटनांनी घेतला होता आणि याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर आता जी सोमवारी सुनावणी होणार आहे यामध्ये पुरातत्व विभागाचे काही अधिकारी किंवा त्यांचे वकील, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समिती या 4ही जणांना प्रतिवादी करून नोटीस आहे ती बजावलेली आहे। या नोटीसला आता ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज, या नोटीसला काय उत्तर येतं यावरची प्रत्येक अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा अपडेटसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।